श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींची कृपा कशी मिळाली. एक प्रेरणादायी कथा. संपत्ती, मानसन्मान, जहागीर सर्व काही असूनही शंकरराव दुःखी का होते आणि स्वामी समर्थांनी त्यांचे आयुष्य कसे बदलले. तर मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या अष्टमाध्यायात एक अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी प्रसंग सांगितला आहे. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांची महिमा दिवसेंदिवस वाढत होती. सर्वत्र स्वामींचे नामस्मरण, भजन आणि कीर्तन सुरू होते. संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणाने भरून गेली होती. तर मित्रांनो, त्या काळी निजाम सरकारच्या दरबारात शंकरराव नावाचे एक मोठे जहागीरदार होते. त्यांच्याकडे अफाट संपत्ती, मानसन्मान, नोकर-चाकर आणि सुखसोयी होत्या. पण पूर्वजन्माच्या कर्मामुळे त्यांना भयंकर व्याधी जडली होती. शरीर अशक्त झाले, मन अस्वस्थ झाले, रात्री झोप लागत नव्हती आणि अन्नपाणीही गोड वाटत नव्हते. शंकररावांनी अनेक उपाय केले. ब्राह्मणांना दानधर्म केला, अनुष्ठान केले, देवदेवतांची पूजा केली, पण कोणताही उपाय उपयोगी पडला नाही. दिवसेंदिवस त्यांची अवस्था खालावत गेली. शेवटी त्यांनी विचार केला की आता फक्त दत्तप्रभूच माझे रक्षण करू शकतात. ते गाणगापूरला गेले आणि तिथे अखंड दत्तसेवा सुरू केली. 3 महिने त्यांनी अत्यंत श्रद्धेने सेवा केली. एके रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, अक्कलकोटला जा आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करा, तुझी व्याधी दूर होईल. पण शंकररावांना सुरुवातीला त्या दृष्टांतावर विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा अनुष्ठान सुरू ठेवले. काही दिवसांनी पुन्हा तोच दृष्टांत झाला. यावेळी मात्र त्यांनी मनोमन ठरवले आणि आपल्या पत्नीसह अक्कलकोटकडे प्रस्थान केले. तर स्वामी भक्तांनो, शंकरराव अक्कलकोट नगरीत प्रवेश करताच त्यांना वेगळाच अनुभव आला. प्रत्येकाच्या मुखी श्री स्वामी समर्थ हे नाव होते. घराघरात स्वामींच्या कथा सांगितल्या जात होत्या. भक्त प्रेमाने स्वामींच्या चरणांची पूजा करत होते. त्या भक्तिमय वातावरणाने शंकररावांचे मन भारावून गेले. या अध्यायातून एक महान संदेश मिळतो. संसारातील संपत्ती, मानसन्मान आणि सुखसोयी असूनही खरी शांती फक्त सद्गुरूंच्या कृपेतच मिळते. जेव्हा मनापासून श्रद्धा आणि समर्पण केले जाते, तेव्हा स्वामी समर्थ स्वतः भक्तांना मार्ग दाखवतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.